तर मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आलेलो आहे सासवड जेजुरी रोड येथे। तर आपण निघालेलो आहे साकुर्डे येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात। तर हे या रोडने आपण जाताना इथं हे आपल्याला एक बोर्ड दिसत आहे श्री स्वामी समर्थ मठाकडे। तर आपण जाऊया मठाकडे। तर चला तर मग आपण जाऊया। आता आपण आलेलो आहे मठाकडे। तर हे आहे मठाचे प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वारातच एक असा भव्य दिव्य असा हत्ती त्याला सजवलेला आहे व इथे दोन रेड्यांची झुंज दाखवलेली आहे त्यांनी मूर्त्यांच्या मदतीने व इथे अतिशय सुंदर असे मूर्त्यांचे दृश्य आहे व शिवकालीन मूर्त्यांचे संग्रह ही खूप चांगल्या प्रमाणावर आहे व हे पाहताना खूप छान वाटते। असे वाटते की ह्या मूर्त्या खरोखरच जिवंत आहेत। व तर आपण आता पुढे जाऊया। पण आता हे जे ही मूर्ती जी आहे भव्य दिव्य ती स्वराज्य रक्षक शिवाजी महाराजांची आहे। तर आपण पायऱ्यांवरून वरती जाऊया आणि पाहूया मंदिर कसे आहे। तर आपण आलेलो आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे। तर इथे आपण वर जाऊया आणि हे अजून मंदिराचे पूर्ण काम नाही झालेले, यामुळे इथं जरा अर्धवट काम शिल्लक राहिलेले आहे। तर आपण जाऊया वरती आणि मंदिराच्या प्रवेशद्वारातच आपल्याला इथे दोन सुरेख अशा बैलजोड्या लक्ष वेधून घेणाऱ्या दिसत आहेत। इथे मंदिरात अन्नदान चालू आहे व आपण मंदिरात जाऊन आता पाहूया की मंदिरात मूर्ती कशी सजवली आहे। तर हे मूर्तीला संपूर्ण फुलांनी सजवलेली आहे। इथे पादुका आहेत व आता समोर आपण आलेलो आहे मूर्तीकडे। तर ही अशी लक्ष वेधून गेलेली डोळे दिपणारी मूर्ती अशी सुंदरशी आहे। तर आपण पाहू शकता की ही मूर्ती किती सुंदर आहे। तर आपण वरच्या बाजूनी आपण या शिवकालीन मूर्त्यांचे दृश्य पाहू शकतो। बघा किती सुंदर दिसत आहे आणि पावसाळ्यामुळे सर्वत्र हिरवळ आपल्याला दिसत आहे। आणि आपणही एखाद्या दिवशी येथे भेट द्या, या स्थळाला नक्कीच या जेजुरीला जाताना। आणि इथं आपण पाहू शकता बऱ्यापैकी मूर्ती संग्रह। तर येथे जिजाऊ व शिवाजी महाराज यांची पण एक मूर्ती आहे। तर अशा पद्धतीने तर मित्रांनो हे स्थळ आहे। आपणही आवर्जून येथे जेजुरीला जाताना येऊ शकता। तर सध्यासाठी मी थांबतो आणि आपण भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये।